कॅशलेस व्यवहारांच्या प्रोत्साहनासाठी राज्य सरकारच्या वतीनं आज मुंबईमध्ये डिजिधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये सर्वसामान्य ग्राहक, छोटे व्यावसायिक, रिक्षा टॅक्सी चालक, दुकानदार, भाजीवाले, पाणीपुरीवाले या सगळ्यांनी हजेरी लावली होती। सुरक्षित डिजिटल व्यवहार कसा करावा याबाबत सर्वांना यावेळेस मार्गदर्शन करण्यात आलं। मात्र या मेळाव्याबाबत फारशी कल्पना नसल्यानं संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। महाराष्ट्र सरकारतर्फे डिजिधन या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आणि या डिजिधन मेळाव्यामध्ये खूप प्रकारचे स्टॉल्स लावलेले आहेत। त्याच्यामध्ये अनेक बँकांचे स्टॉल आहेत आणि या बँकांबरोबरच अनेक वस्तू देखील या ठिकाणी विकायला ठेवण्यात आलेल्या आहेत। मग त्या आयुर्वेदिक वस्तू असतील, कपडे असतील किंवा खाण्याचे पदार्थ असतील, अशा प्रत्येक गोष्टी या ठिकाणी विकण्यासाठी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। पण याचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी फक्त आणि फक्त जे ॲप्स आहेत त्या ॲप्सतर्फे या ठिकाणी ह्या सगळ्या वस्तूंची सेलिंग होते किंवा हे जे ॲप्स आहेत त्या ॲप्सद्वारे किंवा जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्याद्वारेच या सगळ्या वस्तूंची सेलिंग होते। आणि सगळ्यात मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे स्टेट बँकच्या या स्टॉलचं, कारण की इथे मुच्छड पानवाल्यांचं दुकान देखील लागलेलं आहे, स्टॉल देखील लागलेला है। अपन त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। सर, आपका स्टॉल भी लगा है ये स्टेट बैंक की, इसमें क्या इनिशिएटिव है, कैसे कर रहे हो आप? सुबह से आपको कैसे प्रतिसाद है लोगों का? बहुत अच्छा रिस्पांस आ रहा है। मैं तो काफ़ी दिनों से दुकान पे भी यूज कर रहे हैं, हम लोग स्वाइप मशीन यूज कर रहे हैं, वो कर रहे हैं। डिजिटल पेमेंट बहुत ही अच्छा है। अगर जो मोदी जी ने अभियान चालू किया है मेरे हिसाब से बहुत ही सुंदर है। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुच्छड पालवा यांचं जे शॉप आहे त्या शॉपच्या या ठिकाणी सगळ्या प्रकारचे त्यांनी प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत। ते जे प्रोडक्ट्स विकतात ते सगळे या ठिकाणी त्यांनी ठेवले। पण त्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी त्यांची जी स्वाईप मशीन ठेवलेली आहे त्या स्वाईप मशीनद्वारेच त्यांना पेमेंट करायचं आहे किंवा इतर जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्याद्वारे पेमेंट करायचं आहे। हे मुच्छड पानवाले जे आहेत ते स्वतः कॅशलेस झालेले आहेत, त्यांनी या ठिकाणी स्टॉल देखील लावला आहे आणि हेच या सगळ्या डिजिधन मेळाव्याचं मुख्य आकर्षण आपण बोलू शकतो। कॅमेरामॅन अनिल अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।